कोल्हापूरचा पन्हाळा बघून घ्या साहेब, वाईट वाटतं, मी याच भागातला आहे. आपल्या इथं पन्हाळा किल्ला आहे. पन्हाळा किल्ल्याच्या टोकावरती एसटी जाते. ज्या पन्हाळ्यावरती तुम्हाला माहिती आहे काय घडलं? तो पन्हाळा फक्त शिवरायांची साक्ष नाही देत. त्या पन्हाळ्यावरती संभाजीराजांची, शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. एका पोरानं आपल्या बापाला शेवटचं बघून घेतलं होतं. दोन्ही बाप लेक एका जागी फार कमी वेळा बघायला मिळाले, ते आपल्या पन्हाळ्यावरती बघायला मिळाले. तुमची माझी जबाबदारी नाही ते टिकवणं. किल्ले पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण करून देणारा एक ऐतिहासिक किल्ला. जेव्हा सिद्दी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला 4 महिने वेढा दिला होता, तेव्हा एका पावसाळी रात्री ह्याच वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडावर गेले होते. याच वेळेस पाठीमागून येणाऱ्या सिद्दी जोहरला बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत लढवून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत अडकवून ठेवले होते. त्यानंतर ते धारातीर्थ पडले होते. पन्हाळा किल्ला हा कोल्हापूरच्या उत्तरेला 20 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून 980 मीटर उंचीवर असलेला पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ सुद्धा आहे. असे म्हणतात, पन्हाळा किल्ला हा राजा भोज याने इसवी सन 1209 मध्ये बांधला. पन्हाळा किल्ल्याजवळ एक राजवाडा आहे. येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे, ज्यामध्ये एक भुयार आहे जे की थेट पन्हाळगडावर जाऊन निघते. या भुयाराची लांबी जवळपास 22 किलोमीटर आहे, पण ते सध्या बंद केले गेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. जय शिवराय. रणी निघत शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे माघारे, ऐशमज कोल्हापूरकर, आज आपण जाणार आहे एका गडावर, आणि ते म्हणजे मावळ्यांनी शेवटच्या रक्ताच्या थेंबापतूर घोडखिंड लढवून जिंकलेला गड, पन्हाळा गड. आणि हे बघा, आपले वीर शिवा काशीद म्हणतात, या वीर बाजीप्रभू देशपांडे अजून पण कसे थाटात उभे आहेत. अंधार भाव हे काळ्या घडीव पाषाणात बांधलेलं आहे, अजून बी कसं टिकलंय. हे तर बघा, 3 दरवाजा अजून बी कसा दिसतोय. आणि अजून ये मस्त वाऱ्याचं आणि शांत ठिकाण म्हणजे सज्जा कोटी. आपण जाऊया तबक उद्यानाकडे. निसर्ग आणि पक्ष्यांनी भरलेलं हे ठिकाण म्हणजे स्वर्गच जणू. आणि ह्यो हाय रस्ता आपल्या राजाच्या मंदिराकडे जायला. हे ठिकाण म्हणजे धान्याचं कोठार. बघा कसं मोठ्याच्या मोठं आहे, जिथं जनता कधी उपाशी मेली बी नाही आणि मरणार. स्वराज्य धन 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 शिवरायांची आणि मराठ्याची पुसाटी बुरुज, एकदम घनदाट जंगल. भगवाच्या दारात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा
चाललोय हे उतरता येत नाही. आणि ओ पास झालं. तिकडूनच गेलं ना हा? पाय गोळा झालाय ते वरती चढायचं नाही असं. आपल्याला वर जायचंय. इथलं असं का आपलं इथलं गंजलं आपलं टिकत नाही ते गंजतं आपलं गंजलं. पावनखिंडकडे जातोय आपण. काकडी लिंबू थोडा कोका घेऊन गेल्या मागे लागतात. हे चला माझ्या
राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, राम कृष्ण मुखी बोला. आपण इथं थांबलो आहे. इथं बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आणि त्या पाठीमाग फुलाजीराव देशपांडे यांची समाधी आहे. आपण विशालगडावर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी बघत आहोत. त्यांची पाठीमाग फुलाजीराव देशपांडे यांची समाधी. पाठीमाग फुलाजीराव देशपांडे यांची समाधी. इकडं बाजीप्रभू देशपांडे, विशालगड. रणी निघत शूर